ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या आयुष्यात विश्वास जागवेल. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज हीच वाक्य एका सामान्य माणसाच्या आयुष्यात कशी खरी उतरली ती कथा आपण ऐकणार आहोत. अक्कलकोटजवळ एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव गणू होतं. घरात आईवडील, बायको आणि 2 लहान मुलं होती. शेती पावसावर अवलंबून होती. कर्ज वाढत चाललं होतं आणि लोक टोमणे मारायचे. तरीही गणू रोज देवघरात बसून स्वामी सामर्थ यांचं नाव घेत असे. तो रोज म्हणायचा, स्वामी, माझं आयुष्य अंधारात आहे, मला मार्ग दाखवा. अनेक वेळा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण विश्वास कधीच तुटला नाही. एक दिवस गावात बातमी आली की स्वामी अक्कलकोटमध्ये दर्शन देत आहेत. गणूने ठरवलं, काहीही झालं तरी मी दर्शन घ्यायचंच. तो अनवाणी चालत अक्कलकोटला पोहोचला. तिथे प्रचंड गर्दी होती. लोक पुढे ढकलत होते, गणू मागेच राहिला. तो शांतपणे उभा राहून रडत होता. तेवढ्यात स्वामी मोठ्याने म्हणाले, अरे गणू, इतका का रडतोस? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकताच गणू हादरला. त्याने कधीच आपलं नाव सांगितलं नव्हतं. स्वामींच्या डोळ्यात करुणा होती. त्यांनी गणूला जवळ बोलावलं आणि हातात नारळ देत म्हणाले, हा घरी ने, सगळं ठीक होईल. गणू नारळ घेऊन घरी परतला. त्याने तो देवघरात ठेवला आणि मनोमन प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्या वर्षी त्याच्या शेतात इतकं पीक आलं की त्याचं सगळं कर्ज फेडलं गेलं. लोक जे कालपर्यंत हसत होते, तेच आता त्याचं उदाहरण देऊ लागले. गणू मात्र शांत होता. तो म्हणायचा, हे माझं नाही, स्वामींचं आहे. काही वर्ष शांततेत गेली. पण एक दिवस त्याच्या मुलाला गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आशा कमी आहे. गणू पुन्हा कोसळला. तो रात्री देवघरात बसून रडत होता. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. माझं मूल मला परत द्या. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समोर उभे होते. ते शांतपणे म्हणाले, उद्या सकाळी तुळशीचं पान दे, भिऊ नकोस. गणूने सकाळी उठून तसंच केलं. काही दिवसात मुलाची तब्येत सुधारू लागली. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. हळूहळू मुलगा पूर्णपणे बरा झाला. त्या दिवसानंतर गणूचं आयुष्य बदललं. तो श्रीमंत झाला म्हणून नाही, तर श्रद्धेने भरलेला झाला. तो प्रत्येकाला सांगू लागला,